गेल्या 4-5 वर्षात मराठवाड्यात दुष्काळाची मोठी झळ बसली आहे। शेतकऱ्यांना जगणं अवघड झालंय। अनेकांनी जीवनयात्रा संपवली आहे। अशा स्थितीत गटीशेतीचे जनक कृषीभूषण नाथराव कराडांनी बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातील इंजेगाव परिसरातील शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी विविध प्रयोग केले आहेत। आज अनेक शेतकरी संपन्न होताना दिसतात। दुष्काळातून उभारी घेणाऱ्या इंजेगावच्या नाथरावांच्या शेतीतले अनुभव जाणून घेण्यासाठी आज आपण बीड जिल्ह्यात जाणार आहोत। 2013 साली झालेल्या गारपीट आणि त्यानंतर आलेल्या दुष्काळानं मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा कणा मोडला। कृषीभूषण नाथराव कराडांना देखील या नैसर्गिक संकटाचा फटका बसला। 2013 ला झालेली गारपीट म्हणजे मराठवाड्यातली मुख्य परिस्थिती जी बिघडायला चालू झाली ती 12-13 मध्ये गारपीट आणि त्याच्यानंतर सतत 14, 15 आणि 16चा दुष्काळ। याच्यामध्ये मराठवाड्यातलं पूर्ण चित्र पालटलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये तरुण शेतकऱ्यांनी काम करणं आणि काम करण्याची पद्धती, विश्वास ठेवणं ह्या गोष्टी आमच्यासाठी फार कठीण होत्या। अशा परिस्थितीमध्ये नेमकी कुठली कामं केली पाहिजेत, काय केलं पाहिजे आणि समाजानं आपल्याकडे कुठल्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे ह्या गोष्टीचा आम्ही अभ्यास केला आणि ते भोगलं। ह्याच्यामध्ये प्रामुख्यानं काही संस्था आमच्या मदतीला धावून आल्या, पण त्याच्यापेक्षा हे दुष्काळ जे आहे ते इष्टापत्तीपासून चांगल्या गोष्टी कशा करण्याच्यामध्ये आमची फार परिस्थिती सुधारली। आणि ह्याच्यामध्ये प्रामुख्यानं ज्या वर्षी दुष्काळ पडला त्याच वर्षी म्हणजे 2014-15 मध्ये मी इस्रायलला गेलो आणि तिथली परिस्थिती पाहिली आणि ती परिस्थिती पाहिल्यानंतर इथे येऊन कामाला सुरुवात केली। गट शेतीच्या माध्यमातून नाथरावांनी मोठं बळ जमवलं होतं, पण निसर्गाच्या संकटापुढं कुणाचं काहीच चालत नाही हे त्यांनी जाणलं होतं। त्यामुळं संकट काळात कसं उभं राहायचं याचा विचार करून त्यांनी कामकाज सुरू ठेवलं। गटाच्या माध्यमातून सार्वजनिक असेल, वैयक्तिक असेल या पद्धतीनं कामाची सुरुवात केली आणि आज जे चित्र दिसतंय, आजचं जर चित्र पाहिलं तर दुष्काळ निर्मूलन करायला आणखीन सरकारची बी भूमिका नाही आणि शेतकऱ्यांची बी नाही, पण आम्ही गेले 3 वर्ष जे काम केलं आणि त्याचे चित्र बघून फक्त आम्हाला रब्बीच्या पिकामध्ये एकदम दिलासा मिळाला। आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आम्ही जो बदल केला ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठे शेततळे असतील, शेतरस्ते असतील, शौचालय असतील, शेडनेट असतील किंवा कोंबडी पालन असेल, शेळी पालन असेल आणि पारंपरिक पीकमध्ये आंतरपीक पद्धतीचा जास्त वापर केला आणि आज आम्ही उभा टाकतोय। आणि ह्या उभा टाकण्यामागे नैसर्गिक अस्थिरता ही संपूर्ण आता निसर्ग हा शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीर उभा टाकलेला आहे। पाण्याचा प्रश्न सोडवण्यावर नाथरावांनी लक्ष केंद्रित केलं। शेततळी उभारली, जलसंधारणाची कामं देखील मोठ्या प्रमाणात केली। त्याचे चांगले परिणामही त्यांना दिसू लागलेत। सगळं दुःख बाजूला सारून पाणी कसं आणून माणसं कसे जगवायचे हे संकट आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं होतं आणि ते गेले 3 वर्षातलं संकट हा आमच्यासाठी एक अनुभव झाला आणि इतरांवर संकट न येऊ देण्यासाठी काही गोष्टीचे आम्ही प्रयोग राबवलेले आहेत आणि हे प्रयोग आम्ही राज्यस्तरावर नेणार आहोत। नाथरावांनी दरम्यानच्या काळात इस्रायल दौरा केला होता, त्याचाही सकारात्मक परिणाम झाला। दुष्काळाशी 2 हात करण्यात त्यांना यश आलं। आज त्यांनी शेतीपूरक व्यवसायाचं जाळं उभं करण्यात यश मिळवलंय। कोंबड्या, शेळ्या, मासे, पशुपालन यासारखे पूरक व्यवसाय करत नाथरावांनी शेतीवरचं अवलंबन कमी केलं। त्याचाही अर्थकारणावर चांगला परिणाम झालाय। मोठा जो परिणाम झाला ते मुलांच्या शिक्षणावर। मुलांना अक्षरशः वह्या पुस्तकं घ्यायला शाळेच्या पासला पैसे नव्हते। त्याच्या पलीकडे जाऊन अन्नधान्याच्या ज्या गोष्टी ते आम्ही रॅशनचं अन्नधान्य आणून खाल्लं। त्याचबरोबर चप्पल, मी माझी वैयक्तिक 4 वर्ष चप्पल बदलली नाही, कपडे काही प्रमाणात बदलले नाहीत। ही दुष्काळाची दाहकता आम्ही पाहिलेली आणि सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे कुटुंबातल्या कर्त्या माणसावर झालेला आहे। कारण पशुपक्ष्यांना पाणी कसं आणणं सगळ्यात मोठं संकट होतं, ते आमचं पशुधन सांभाळण्याचं आणि त्याच्यासाठी आमची जीवाची कसरत झाली। जवळजवळ ट्रॅक्टरमध्ये 6 किलोमीटरहून 8 किलोमीटरहून पाणी आणणं आणि पशुधन जगवणं हा सगळ्यात मोठा विषय। त्याच्या पलीकडला विषय की ह्याच्यामध्ये अन्नधान्य आणि घरातली संसारातली परिस्थिती बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की आम्ही 3-4 वर्ष बाहेर फिरलोय नाहीत, कधी बाजारलाही जायचं नाही, भाजीपालाही आणायचा नाही, असेल ती घरातली डाळ भाकर भाजी खाणे आणि शांत राहणे। कारण 3 वर्षामध्ये निसर्गाने आम्हाला कुठलंही उत्पन्न दिलं नव्हतं, कुठलाही फायदा झाला नव्हता। त्याच्याचमुळे आम्ही आहेत त्या पद्धतीने दिवस काढले
आणि ह्याच्यामध्ये कुटुंब, बँकेचं तर कर्ज कुठलंच 2013 पासून आम्ही फेडलेलं नाही, कुठलाच हप्ता फेडलेला नाही. पण त्याच्या पलीकडं आम्हाला खाण्याचीच मारामार होती, कारण एकदा पेरणी ऐकलेली होती, दोनदा आम्ही 4 वेळेस पेरणी करून आम्हाला कुठलाही माल निघालेला नाही. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जे संकट होतं ते पाण्याचं होतं. आणि निसर्गानं कधीच साथ दिली नाही. कुठलंही पीक घेतलं तरी त्या पिकावर कुऱ्हाड फिरवण्याचं काम हे निसर्गानं केलेलं होतं, दुष्काळानं केलेलं होतं. आणि त्याच्यामुळे आमची अतिशय वाईट परिस्थिती झाली. आम्ही त्या दुष्काळाच्या ह्याच्यामध्येच आमची स्वतःची विहीर खोदली, आणि ही विहीर फक्त शेजाऱ्या पाजाऱ्यांनी एकत्र येऊन खोदली. शेततळे केले, एकत्र केले, कारण मजुरी हा विषयच नव्हता आणि मायग्रेशन करून बी आम्हाला पर्याय नव्हता. त्याच्यामुळं आम्ही आमच्या गावात असल ती चटणी भाकर खाऊन जगलोत. आणि त्याचं सातत्यानं आम्ही त्या घटनाक्रम तुम्हाला दाखवलेले आहेत किंवा आम्ही ते भोगलेलं आहे. असा दुष्काळ येऊनही त्याच्यासाठी पाणी जपून वापरलं पाहिजे. आम्ही जे पाण्याच्या बाबतीत भोगलं, की आमच्याकडे 40 लिटर पाणी येत होतं आणि आम्हाला 60 लिटर पाणी लागत होतं. म्हणजे दररोजचा प्रश्न होता की पैसा, व्यवहार, आर्थिक गडी ही फार दूर होती, पण 40 लिटर 20 लिटर पाणी कसं वाचवायचं हे आमच्यासाठी फार मोठं संकट होतं. नाथराव कराडांनी साई कृषी मंचच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांना देखील सोबत घेतलं. त्यांना गटाच्या माध्यमातून उभं केलं. दुष्काळात अनेकांकडून मदत घेऊन अनेकांना उभं राहण्यास मदत केली. गाव असेल, कौडगाव असेल, शेळगाव असेल, सोनपेठ तालुक्यातली अनेक गाव आहेत, परळी तालुक्यातले वाघाळा असेल, हे 3-4 गावामध्ये शेततळे घेण्याचं काम सुरू केलं. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पर्याय आम्ही हा शोधला की मिश्र पीक पद्धती. कारण आत्ता आमच्याकडे कुठलाही पैसा नव्हता आणि शेतकरी स्टँड करणं हे अतिशय महत्त्वाचं होता. आणि एका पिकाकडे वळण्यापेक्षा आम्ही आमच्या शेतात, इतर शेतकऱ्यांच्या शेतात हा प्रयोग रावला की मी तरी म्हणजे इतर शेतकरी आणि मी कापसामध्ये उडीद घेतला, उडीद काढल्यानंतर कापूस ऊसामध्ये घेतला, ऊसामध्ये कापूस घेतला. त्याचबरोबर आम्हाला पैसे पाहिजे होते, आमची परिस्थिती फार बिकट होती. त्याच्यामुळं आत्ता जो पहिला हंगाम आम्हाला सापडला आहे तो रबी हंगाम आहे. याच्यामध्ये आम्ही पारंपरिक पद्धतीनं न जाता आम्हाला माहीत होते की पिकाचे भाव कोसळणार आहेत. जास्त एक्सेस भाजीपाला झाला, कुठल्याही गोष्टी झाल्या तर याचे भाव कोसळणार आहेत. त्याच्यामुळे आम्ही ह्या गोष्टीचा अभ्यास केला की ज्या पिकाला हमी भाव आहे आणि तीच पिकं घेतली. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आम्ही ज्वारीचा हुरडा घेतला की ज्याचं की स्वतंत्र मार्केट आहे आमचं वैयक्तिक, आणि ते मार्केट लातूर आणि परळीला आमचा वैयक्तिक हुरडा जातो. त्याचबरोबर लसण असेल, कांदा हा मुख्य पीक आहे आमचं. आत्ता जे पीक आहे ते शेतात लसण आहे, कांदा आहे, आणि चांगल्या दर्जाचा आणि एक्सपोर्ट क्वालिटीचा मेक्सिकन गोल्ड हार्बरा असेल, जॅके हार्बरा असेल. त्याचबरोबर आमच्याकडे काही प्रमाणात शेडनेट आहे. त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे लेट हंगाम घेतला, म्हणजे की जानेवारीमध्ये लागवड चालू, डिसेंबरमध्ये लागवड. कारण सुरुवातीचं जे सप्टेंबर ऑक्टोबरचे जे प्लॉट होते मिरचीचे, ते प्लॉट सगळे एकत्र येतील आणि भाव कोसळतील. ह्याच्यामुळं आम्ही लेट सीझनमध्ये माल घेतला आणि आत्ता आमचा मिरचीचा माल हार्वेस्टिंगला आलाय. त्याचबरोबर दररोज पैसा पाहिजे असल्यामुळं आम्ही प्रामुख्यानं दूध व्यवसाय, कोंबडी पालन आणि शेततळ्यामध्ये मासे पालन, ह्याच्यामध्ये माशामध्ये 3-4 प्रामुख्यानं जे तिलापिया आणि कटलाटू आणि रोहा ह्या 3-4 जातीचा वापर आम्ही त्याच्यामध्ये केलेला आहे. त्याचबरोबर गिरिराज आणि वनराज जातीच्या कोंबडी, जेणेकरून की 10 अंडे दररोज विकले तर 100 रुपये यावेत. त्याचबरोबर 5 ते 6 लिटर दूध विकलं तर दररोज 200 ते 300 रुपये यावेत. या पद्धतीनं शेती करून उभारी, सध्याची जी परिस्थिती ती स्टँड होणं महत्वाचं आहे आणि ती भूमिका आम्ही लक्षात घेऊन आता आम्ही ती पिकं घेतलेली आहेत आणि येणाऱ्या हंगामापासून आम्ही बल्क म्हणजे मोठ्या प्रमाणात हमी भाव असणारे पिकं घेण्याच्या तयारीला लागलो आहोत. सध्या नाथरावांनी आधुनिक पद्धतीनं शेडनेटमधील शेती, हरभरा, कापसात ऊसाचं पीक तसंच कडधान्यांची आंतरपिकं घेतली आहेत. येत्या काळात धान्य महोत्सवाच्या माध्यमातून धान्य विक्रीचं नियोजनही त्यांनी केलंय. धान्य महोत्सव भरवणे व आलेल्या मालाला व्हॅल्यू ॲडिशन करणे. सध्याची जी परिस्थिती राज्यातली, शेतमालाला भाव नसणे आणि त्याच्यामध्ये एक पर्याय की आपण आपलं मार्केट शोधायचं आणि त्या पद्धतीचे पिकं घेऊन शेती करायची. या माध्यमातून आम्ही आमच्या गटाच्या माध्यमातून व इतर गटाच्या माध्यमातून आम्ही एक व्हॅल्यू चेन म्हणजे पूर्ण चेन उभा करणार आहोत आणि त्या चेनच्या माध्यमातून आम्ही काम करणार आहेत की जेणेकरून शेतकऱ्याला डायरेक्ट पैसे मिळाले पाहिजेत. आजची जी आमची पीक पद्धती ती टोटल आमच्या धान्य महोत्सव आणि बाजार मार्केटच्या पद्धतीनंच केलेली आहे. दुष्काळात गटाच्या माध्यमातून संकटावर मात करता आल्याची गावातल्या जुन्या जाणत्या शेतकऱ्यांची भावना आहे. पण ही अडचणी दामाच्या ह्याच्या ज्याच्या आम्हाला शेतकऱ्याचं काहीच किती बी केले कष्ट तर काहीच शिल्लक मागं राहत नाही. खर्चा जास्त व्हायला, उत्पन्न कमी व्हायला,
असं होण्यापायी आमचे आणि सध्या बी थोडं आहेच बेजारीमध्येच आम्ही हा. तर आता काय इथून काय करायचं ती काय होते आता काय सांगता येत नाही. वामन गानुबा केंद्रे कोपदे परगा. 2-3 वर्षानं दुष्काळ पडत होता. पोटाला काही भेटत नव्हतं. विहिरी खांदीत होतात. पुन्हा शेततळे केले, लाईन वळली, रोड केले, ड्रीप केलं. आणि नाथरावनं हे व्यवसाय म्हणून शेळी पालन करून दिले. तरुण शेतकरी देखील नाथरावांसोबत धीरानं उभे राहिलेत. त्यामुळं नाथरावांना गटानं आणि एकीनं पुन्हा तारल्याचं चित्र स्पष्ट झालंय. तर दुष्काळामध्ये मी पार खचून गेलो. ज्यावेळेस नाथराव काळसाहेबाचं जे मला सहकार्य भेटलं त्याने मला ऊर्जा दिली, शेतीला सगळं साधन सामग्री दिली, बोर पाडाय पैसे दिले, पुन्हा काही शेळ्या काही घेऊन दिल्या. या सगळ्या गोष्टी त्यांच्यामुळं आज मला आत्महत्या करायची टाईम आली ती. आज त्यांच्या आज जे जिवंत आहे मी ते त्यांच्यामुळेच जिवंत आहे. आज जे लागणारा खर्च आहे, आज शेड नेटचं हे ते सगळे पाईपलाईन, ठिबक सिंचन हे त्यांच्या या गटातर्फेच आम्हाला सगळं हे तिनं सहकार्य केलं. शासनाची आम्हाला कोणती योजना नाही, कोणत्याच ह्याच्यामध्ये आम्ही हे करू शकत नाहीत. आमचं तरुण पिढीचं एकदम मनोधैर्य खचून गेलं होतं. शेती सोडून द्यावं असं आमचं चाललं होतं. एक निराश वातावरण झालं होतं. पण त्यावेळेस एक आम्हाला उगवतं नेतृत्व म्हणजे नाथरावजी कराड कृषीभूषण यांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला मनोधैर्य मिळालं. आणि त्यानंतर आम्ही ठरविलं किती दुष्काळ आलं तर एकत्र राहून आम्ही शेती करू. आणि आज त्यानं आम्हाला बियाण्याची, ऊसाच्या बियाण्याची, हरभऱ्याचं बी, कांदा हे त्यानं सगळं पुरविलं. ह्याच्यातून आम्ही आज चांगल्या पिकामध्ये आहोत. मॅक्सिकन लागवड झाली आमची हरभऱ्याची. ऊस 10,001 लावला, 8,005 लावला. आणि इथून पुढे भविष्यात आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली चालणार आहोत. विना सहकार नाही उद्धार या ब्रीद वाक्याप्रमाणे गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी एकमेकांना आधार दिला तर संकटाच्या काळात नक्कीच उभं राहता येतं. हेच नाथराव कराड यांनी एकीच्या बळानं दाखवून दिलंय. दीपक क्षीरसागर, साम टीव्ही, इंजेगाव, बीड.